बाबासाहेबांची महापरिनिर्वाण यात्रा आज आपण बघू शकतोय, कारण त्यावेळी या माणसानं स्वतःचं घर विकून ती चित्रित केली होती। 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं निधन झालं आणि त्यांची अंत्ययात्रा रेकॉर्ड करावी असं या माणसाच्या मनात आलं आणि यासाठी लागणाऱ्या 3000 फूट नेगेटिव्ह रील, कॅमेरामन या सगळ्यांचा मिळून 1300 ते 1400 रुपये खर्च जाईल असा त्यांनी अंदाज बांधला होता। परंतु हा एवढा पैसा उभा कुठून करायचा म्हणून त्यांनी स्वतःची प्रिंटिंग प्रेस गहाण ठेवली, ज्यातून त्यांना 1500 रुपये मिळाले आणि यानंतर त्यांनी एका कॅमेरामॅन कडून 150 रुपये प्रति दिवस या दराने एक कॅमेरा घेतला। यानंतर बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आलं। बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आल्यापासून ते अगदी त्यांच्या मुखाजवळ शेवटचा लाकूड ठेवेपर्यंत या सगळ्या गोष्टींचं चित्रीकरण या माणसाने केलं। या सगळ्या चित्रीकरणासाठी तब्बल 2800 फूट एवढी रील संपली होती आणि ही फिल्म त्यांनी दुसऱ्या दिवशी प्रोसेसला सुद्धा दिली। आता या प्रोसेससाठी पुन्हा पैसे लागणार होते आणि म्हणून त्यांनी स्वतःचं राहतं घर गहाण ठेवलं। पण दुःखद गोष्ट म्हणजे त्यांनी गहाण ठेवलेल्या गोष्टी त्यांना पुन्हा सोडवताच आल्या नाही, म्हणून त्यांनी मुंबई सोडून